डोंबिवलीमध्ये आम्हाला एका सामाजिक कार्यकर्त्याकडून जी माहिती मिळाली आमच्या जिल्हा कार्यालयाला, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये, की एक डॉक्टर केतन सोनी हा व्यक्ती 1 लाख रुपयाला बाळाची खरेदी करतो आहे आणि ते दाम्पत्य आहे डोंबिवलीमध्ये स्थायिक आहे। त्यानुसार आम्ही डोंबिवलीमध्ये जाऊन रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला केतन सोनी यांच्या विरोधात सुद्धा आणि जे पॅरेंट्स आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा। केतन सोनी यांच्याकडून आम्हाला कळलं होतं की बाळ इथे त्याची संस्था आहे नंददीप फाउंडेशन कल्याणला पार नाक्याला, तिथे ते मुलांना ठेवलेलं होतं। त्यानुसार आम्ही दुसऱ्या दिवशी इथे संस्थेमध्ये आलो, संस्थेची तपासणी केली असता आम्हाला आढळून आले सुरुवातीला फक्त 28च मुलं होते, पण पूर्ण तपासणीअंती आम्हाला एका खोलीमध्ये त्यांनी 38 मुलांना डांबून ठेवलं होतं। संस्थेच्या बिल्डिंगपासून लांब होती ती बिल्डिंग। शेवटी आमच्याकडे आता 71 मुलांचा आम्ही शोध घेतला आणि 71 मुलंही आता शासनाच्या बालगृहामध्ये आम्ही बालकल्याण समितीच्या आदेशाने हजर केली आहेत, तिथे ठेवलेली आहेत। या ठिकाणी अजून कुठला पोलीस गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर ती जी संस्था होती त्याच्यावरती कुठलं रजिस्ट्रेशन वगैरे त्यांनी केलेलं काय त्याच्यावर करण्यात? संस्थेच्या विरोधामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे की ते बालकांना बेकायदेशीरपणे त्यांनी ठेवलेलं होतं। बालकांची इथे पिळवणूक झालेली आहे, छळवणूक झालेली आहे, त्याचं शारीरिक शोषण देखील इथे झालेलं आहे। शारीरिक शोषण म्हणणं म्हणजे की त्यांना मेडिकल ट्रीटमेंट दिलेली नाही आहे, मुलं आजारी होती, त्याच्या विरोधात आज आम्ही इथे बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत कलम 42 आणि कलम 75 अन्वये गुन्हा आज दाखल झालेला आहे। जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे आम्ही जनतेला आवाहन करू की जर एखाद्या पालकांना किंवा एखाद्या व्यक्तीला बाळ नको असेल तर त्यांनी ते कायदेशीररित्या शासनासमोर सरेंडर करावं की जेणेकरून ते बाळ मूळ प्रवाहात येईल। त्या बाळाचा वापर अवैधरित्या किंवा ट्रॅफिकिंगसाठी केला जाणार नाही। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुलांसोबत बऱ्याचशा विचित्र अशा घटना घडत आहेत की जिथे मुलांचा वापर जास्तीत जास्त होतो आहे आणि त्याचप्रमाणे ज्या पालकांना बाळ दत्तक घ्यायचं असेल त्या पालकांनी CARA.NIC या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा की जेणेकरून तुम्ही कायदेशीररित्या बाळाचा पालकत्व घेऊ शकता। त्याला कुठलंही आपण टायटल देऊ शकत नाही आहे कारण की ते पूर्णपणे बेकायदेशीर। तुम्हाला जर मुलांना सांभाळायचं आहे तर बालन्याय अधिनियम तिथे 2च बाथरूम होते, तर एवढ्या मुलांना 2 बाथरूम मध्ये आपण 70 मुलं जरी धरून चाललं तरी 2 मेस वगैरे स्टोरेज रूम असा आढळून आलेला नाहीये की तिथे सामान सगळं असं विखुरलेलं असायचं। याच्याकडे जो एक चाइल्ड वेलफेअर मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन मी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करेन या माध्यमातून तुम्ही जनतेला आवाहन असं करा की जर का एखाद्या पालकाला एखाद्या व्यक्तीला बाळ नको असेल तर त्यांनी ते कायदेशीररित्या शासनासमोर सरेंडर करा।